लोक म्हणतात आयुष्य कठीण आहे, कधी हृदय भारी वाटतंय, मन थकून जातंय. पण स्वामी म्हणतात संकट हेच खरे शिक्षक आहेत. जर तुम्ही अडचणीत असाल तर थांबू नका, प्रयत्न करत राहा. कधी वाटते की प्रयत्न फळ देत नाहीत, पण महाराज म्हणतात धैर्य ठेवा, प्रत्येक प्रयत्न हा महत्वाचा आहे. भक्ती ही फक्त देवाची पूजा नाही, ती प्रत्येक श्वासात प्रत्येक कृतीत असावी. तुमच्या प्रेमात, संयमात, कष्टात. राग आला, मन जळतंय, महाराज शिकवतात श्वासावर लक्ष ठेवा. राग सोडा, मन शांत ठेवा. राग जळवतो पण संयम प्रकाश निर्माण करतो. आयुष्यात त्रास देणारी परिस्थिती, प्रत्येक अडचण एक उपायाची संधी आहे. त्यातून मार्ग शोधा. दररोज 3 गोष्टी करा. 1. आयुष्यातील आभार नोंदवा. 2. छोटे प्रयत्न करून अडचणी कमी करा. 3. देवाचे स्मरण करा. आर्थिक अडचणी, रोजगाराचा ताण, महाराज सांगतात संकटातून मार्ग नेहमी असतो. 14. प्रयत्न कधीही थांबवू नकोस. मुलांच्या शिक्षणात अडचण, प्रेम द्या, मार्गदर्शन करा, प्रोत्साहन द्या. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. कधी वाटते की सर्व काही संपले, पण महाराज म्हणतात अंधार फक्त प्रकाशापर्यंतचा मार्ग आहे. थांबू नकोस, प्रयत्न करत राहा. भक्तीची खरी शक्ती म्हणजे मन शुद्ध करणे, प्रेम वाढवणे, संयम ठेवणे आणि प्रत्येक संकटातून उपाय शोधणे. प्रत्येक दिवशी 3 मिनिटे शांत बसून देवाचे स्मरण करा. आपले मन स्थिर होईल, विचार स्पष्ट होतील आणि अडचणींचे मार्ग दिसतील. स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही जे काही करत आहात त्यात भक्ती मिसळा. जगण्याचा अर्थ फक्त संघर्ष नाही, प्रयत्न, भक्ती आणि प्रेम आहे. मन शांत ठेवा, भक्ती ठाम ठेवा. प्रत्येक संकटातून मार्ग शोधा. प्रकाश उगवेल, अंधार दूर होईल हे लक्षात ठेवा. प्रत्येक अडचण एक शिकवण आहे, प्रत्येक संकट एक उपायाची संधी आहे आणि प्रत्येक प्रयत्न तुमच्या भक्तीला दृढ करतो. जर तुम्हाला हा संदेश आवडला तर आजपासून प्रयत्न करा, भक्ती ठाम ठेवा आणि तुमच्या आयुष्यात प्रकाश आणा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.